ती लोक आता दुर्मिळ झालेलं आहे, सगळं दुर्मिळ झालेलं आहे बघा. का असं माहित आहे का? संन्यासिनी ग्रहासक्ता. संन्यास असेल त्याला सुद्धा ग्रहस्थाश्रम करावा वाटल. संन्यास घेतलाय पण त्याला वाटल या कलियुगामध्ये की लग्न करावं आणि संसार करावा. काय कल्की पुराण सांगते बघा, ग्रहस्थास्त्व विवेकहीन. आणि ग्रहस्थ असतील ती कशी होतील? विवेकहीन व्यक्ती. विवेकाचा अर्थ काय माहितीये का? विवेक म्हणजे काय हो? तुम्ही सहज जाणून जाशील की विचार. विवेक म्हणजे विचार. एवढं तर आपल्याला कळते आपल्या बुद्धीला. विचार बरोबर आहे, पण कुठला विचार? सत्य काय आणि असत्य काय, खरं काय आणि खोटं काय, चांगलं काय आणि वाईट काय, याचा ज्याची बुद्धी निवाडा करती आणि चांगल्याकडे कल देती त्याला म्हणायचं विवेक जागृत झाला. खरंच आपलं हित आपल्याला कळायला लागलं. हित कशात आहे आपलं? हित ते करावे देवाचे चिंतन. ज्यात आपलं हित आहे त्याची आपल्याला किंमत वाटत नाही. एका एका नामाची महती किती आहे आता आपल्याला सांगायला वेळ नाही, सांगणार नाही. मी कीर्तनातून अनेक वेळा सांगितले की एका नामाचं महात्म्य काय. इतकी ताकद एका एका नामात आहे, आपल्याला कळत नाही. पण ते नाम मुखामध्ये घ्यायला आपण आळस करतो, कंटाळा करतो. का नाही सांगा? कळाल्यापुरतं तेवढंच घेतो की परत विसरतो. तुम्ही कितीही ताकद लावून बघा की आता आपण श्वास विसरायचा नाहीये. माझी अनुभूती सांगते, आपली भक्ती किती कमी पडती सांग. असं ठरवून घराच्या बाहेर पडलं की आता मात्र घरातनं जे नाम आहे, जो श्वास आहे, तो अजिबात वाया कुठं घालवायचं नाही. घराच्या बाहेर पडला असेल आपण आणि थोडं एक अंतरावर गेलो असेल की अशी एखादी व्यक्ती समोरून ही ती कलीनं ग्रासलेली की ती आपल्यावर एवढा प्रभाव पाडती की आपलं नाम विसरतं आणि त्याच्यात आपण विलीन होतो. आपला प्रभाव त्याच्यात पडायला पाहिजे त्याच्यावर आणि त्याच्याकडनं नाम आपण करून घ्यायला पाहिजे. आणि इथपर्यंत आपल्या भक्तीची ताकद पोचत नाही. हा कलीचा प्रभाव. म्हणून कलीची बुद्धी, संतांची बुद्धी कली ग्रासून टाकणार आहे. इथं लिहिलंय बघा, संन्यासीना ग्रहासक्ता. म्हणजे त्याला ग्रहस्थाश्रम आवडल आणि ग्रहस्थ्याला, मग ग्रहस्थ्याला योग्यासारखं वाटेल का हो? ग्रहस्थ्याला हवंच वाटेल, सगळं हवंसं वाटेल, बघील ते पाहिजे वाटेल. ग्रहस्थात्व विवेकहीना. स्वार्थासाठी त्याचा विवेक घाण पडलेला असं. काय करायला पाहिजे आणि काय नाही पाहिजे असं त्याला कळणार नाहीये. कशात हित आहे कळणार नाही. आणि हिताकडे सगळं जन वळले जातील अशी त्यांची बुद्धी होईल. अजून काय करतील? गुरु निंदा परा धर्म ध्वजिना. धर्माची निंदा करतील, गुरुची निंदा करतील, चांगल्या गोष्टीची निंदा करतील. निंदकाकडे लक्ष द्यायचं नाही. कुणी निंदा कुणी वंदा, आमचा स्वहिताचा धर्म. आपलं ज्यात हित आहे ते आपल्याला कळालं तर आपण तिकडं कुठं लक्ष देणार नाहीये. साधू संत वच्चका. साधू संत सुद्धा कसं झालेले आहेत माहिती आहे का? लोभी झालेले आहेत. असा महिमा आहे. त्यांना समजतंय काय सत्य आहे काय असत्य आहे. आपण जाणार आहे, काय न्यायचंय. देव आले तरी गेले, जायलाच पाहिजे. मग ते लोक आहे जावंच लागणार आहे सोडून. देव आले गेले, संत आले गेले आणि तुम्ही आम्ही सुद्धा जाणार आहे. पण जाताना कसं जायचं याचा विसर पडते बघा. सगळ्यालाच पडतो. जाग केलं आपल्याला कसं जायचं. खाली हात आएगा तू, खाली हाथ जाएगा, खाली हाथ 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 आएगा तू,
खाली हाथ जाएगा। खाली हाथ आएगा तू, खाली हाथ जाएगा। आएगा तूने जो कमाया हो, तूने जो कमाया हो, दूसरा ही खाएगा। खाली हाथ आएगा तू, खाली हाथ जाएगा। खाली हाथ आएगा तू, खाली हाथ जाएगा। खाली हाथ आएगा तू, खाली हाथ जाएगा। जब तलक ही सांस है तब तलक ही रास्ता है। जब तलक ही सांस है तब तलक ही रास्ता है। सांस जिस घड़ी टूटे रास्ता टूट जाएगा। खाली हाथ आएगा तू, खाली हाथ जाएगा। खाली हाथ आएगा तू, खाली हाथ जाएगा। खाली हाथ आएगा तू, खाली हाथ जाएगा। खाली हाथ आएगा, खाली हाथ आएगा, काय नेणार आपण बघा। आला तसा गेला प्राण्या, आलास तसा गेलास। मग आलं तसं जायचंय का? नाहीये। मग काय घेऊन जायचंय? आपलं जे काही सत्कर्म येईल ते तुमच्याकडनं कुणीही काढून घेणार नाही, पण जे काय मिळवलेलं असेल ते मात्र काढून घेणार बर का। बांधणीय देती माची हाती, भूषणे ही घेती काढूनिया। काय करतात? काय नेणार आहे आपण, काय नेणार नाही? नेणार नाही त्याच्या किती मागे लागलोय आपण, की आपल्याला बांधून यमाच्या हातात देऊन टाकतील आणि अंगावर काही एवढं ठेवणार नाहीत। भूषणे ही घेती काढून या। मग काय मिळवलं आपण? पण जे काय आपण मिळवतो, जे भक्तीतलं काय असेल ते कुणीही घेऊ शकत नाही। जे आपल्या हातून सत्कर्म झाला असेल, काही दान धर्म झाला असेल, तो आपल्या हातून कुणीही काढून घेऊ शकत नाही। ही मरणानंतरची तयारी। मग ऐहिक धड आणि पारलौकिक ही धड, पण जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुष्टी काय। इथंच जर आपल्याला काय करावंसं वाटत नाही तर पुढचं कसं होईल व सांगता येत नाही। म्हणून इथं सांगितलेलं आहे, धर्मध्वज हिन, धर्माकडं बुद्धी वळली जाणार नाही, त्याला ताकद पाहिजे। धर्म करायला पण ताकद पाहिजे हो। त्याला श्रवण केलेली बुद्धी असली की नाही तर ती बघा करू शकतो, म्हणजे आपल्या बरोबर येतं। बघा अजून काय सांगतात, प्रतिग्रहता शुद्र हा परस्पर हरणादारा। काय श्लोकामध्ये अर्थ भरलाय, एका श्लोकावर म्हटलं तरी एक दिवस लागेल बघा, पण आपण थोडं थोडं घेऊन पुढे चाललेलं आहे। बघा काय म्हणतात, शूद्र। आता आपल्याला कसं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र असे आपल्याला 4 जाती सांगितलेल्या आहेत। म्हणजे कसं तुम्हाला सांगू का, खरं तर त्या जाती कर्मावर न पडल्या। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र जे कर्म करेल त्याच्यावरनं जात पडल्या असेल। पण पूर्वी सांगून कसं ठेवलेलं आहे की मानेच्या वरचा भाग हा ब्राह्मण, या हृदयाचा भाग बाहूंचा हा क्षत्रिय, बाहूंच्या खालचा पोटाचा भाग हा वैश्य आणि कमरेपासून खालचा भाग शूद्र।
एका माणसामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र चारही आपल्या एका देहामध्ये भरले. तुम्हाला सांगू का, देहच देवानं असा निर्माण केलाय की जे ब्रह्मांडात आहे सगळ्या ती एका पिंडात भरले. बरं का, याला पिंड म्हणतात. बरं का, मेलं माहिती आपल्याला पिंड म्हणतात का काय म्हणतात आता माहिती नाही. पिंडदान, आमच्या वडिलांचं पिंडदान होतं म्हणतात का, आताच झाला पक्ष पंधरवडा बघा, त्याला का नाही. आमच्या वडिलांचं काय होतं, पिंडदान होतं नाही, म्हणजे ह्याला पिंड म्हणतात. एवढं तर नक्की आहे का नाही सांगा. काय सांगायचंय मला, चारही एका देहात भरले. कधीपासून भरले, देवानं सृष्टी निर्माण केली त्यावेळेला क्रतमध्ये माणूस एवढा मोठा होता की किती उंची त्याची किती होती. आता आपली उंची किती आहे माहितीये का, संतांनी किती सांगावं तुम्हाला, मला किती सांगावं सांगा. औट हात का मानव देह भगवानने तुझे दिया. औट हात का म्हणजे किती, प्रत्येकाचं शरीर हे 3.5 हाताचं आहे. मोजकं आहे हो, किती 3.5 हाताचं. त्याच्या पाठीमाग 7 हाताचं आणि त्याच्या पाठीमाग 14 हाताचं. पण एवढं शरीर असलं तर एवढ्या शरीरामध्ये जेवढं ब्रह्मांड आहे तेवढं पिंडात भरले एका. म्हणून उलट उलट फिर प्राण्या मागारा. आत बघ, आपण बाहेर बघतो हे का नाही सांगा, आत एवढं भरले आत आपल्या. इस घट अंदर 7 समंदर इसमे सारा जग समाया. यात सगळं जगातलं भरले हो. कालच मी म्हणून गेले बघा की देह आपला पंचमहाभूतांचा आहे, 36 तत्वांचा देह आहे. काय तो कारागीर असेल सांगू तुम्हाला, असला देह बनवला त्या भगवंतानं, कसला कारागीर असेल हो. पण कधी कुठे लिहिलंय का देवानं, मी तुला हात दिल्यात नव्हता तर की दान, मी तुला नाक दिलं नव्हता घे की श्वास, आहे का हो. आयुष्यभर श्वास चालू ठेवलाय हो त्यानं. कसला देह आपल्याला दिलाय देवानं हो. सोन्यासारखा म्हणतो आपण, म्हणतो का नाही सांग, सोन्यासारखा नव्हे, सोन्यापेक्षा सुंदर. जर तारी हे वस्त्र मानसा तुझ्या आयुष्याचे, परीन दिसले त्रिखंडात त्या हात विणकऱ्याचे. दिसलं काय हात हो, कधी केले म्हणलंय का हो. कसला हे वस्त्र, जरतारी भरजारी वस्त्र आहे आपलं. इतकं सुंदर वस्त्र हे दिलंय देवानं आपल्याला. आणि त्यात सगळं भरले. तुझे आहे तुझ पाशी परी तू जागा, चुकलाशी सगळं तोंडानं म्हणतो पण आत शिरायची ताकद नाही. एका